नमस्कार मित्रांनो आदिवासी विकास विभाग भरती 2024 या भरतीमधील वार्डन आणि सुपरिटेंडंट या पदाचे हॉल तिकीट आलेले आहेत। तर ते हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे ती माहिती आपण बघणार आहे। या पदासंदर्भात त्यांनी ऑलरेडी त्यांच्या वेबसाईटवरती नोटीस जाहीर केली होती। तर या नोटीसमध्ये त्यांनी सांगितले होते की वार्डन आणि सुपरिटेंडंट या पदासाठी जे एग्जाम आहे ते एग्जाम 9 एप्रिल 2025 या तारखेला होणार आहे। तर मित्रांनो या दोन्ही पदासाठी जे एग्जाम आहे ते एकदाच होणार आहे असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं होतं। तर आता आपण हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे ते माहिती बघणार आहे। तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। तर इथे डेट सुद्धा अपडेट झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता 28 मार्च पासून ते 9 एप्रिलपर्यंत तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। ओके, तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे लँग्वेज तुम्हाला चॉईस करावं लागेल। तर मराठी किंवा इंग्लिश लँग्वेज तुम्ही इथे चॉईस करा। त्यानंतर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर फिल करावा लागेल। त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड फिल करावा लागेल। पासवर्ड जर नसेल तुमच्याकडे तुम्ही इथे डेट ऑफ बर्थ सुद्धा फिल करू शकता। ओके, तर डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे फिल करताना इथे फॉर्मॅट दिलेला आहे, तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे फिल करावं लागेल। तर डेट ऑफ बर्थ फिल करताना तुमची जन्मतारीख, त्यानंतर इथे डॅश करून तुम्हाला इथे मंथ फिल करावं लागेल। त्यानंतर डॅश करून तुम्हाला इथे तुमचे जन्मवर्ष आहे त्याचे शेवटचे 2 आकडे फिल करावे लागतील। ओके, फॉर एक्झाम्पल तुमची जन्मतारीख जर 4 जुलै 1999 असेल तर तुम्हाला जन्मतारीख इथे फिल करताना 04 नंतर डॅश करून तुम्हाला 07 त्यानंतर डॅश करून 99 असं फिल करावं लागेल। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ फिल करायचे आहे। त्यानंतर हा कॅप्चा इथे फिल करा। त्यानंतर पुढे तुम्हाला लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुमचं हॉल तिकीट ओपन होईल। तर इथे तुम्हाला तुमचा युजर आय डी दिलेला आहे, त्यानंतर इथे पासवर्ड पण दिलेला आहे। तर हा तुम्हाला एक्झामच्या वेळेस लागणार आहे। ओके, त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या पदाचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर तुमचा प्रवर्ग दिलेला आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे, त्यानंतर तुमचं नाव आणि तुमचा इथे ॲड्रेस दिलेला आहे। ओके, त्यानंतर खाली तुम्हाला इथे तुमचा परीक्षा दिनांक दिलेला आहे। ओके, त्यानंतर तुमचा इथे रिपोर्टिंग टाईम पण दिलेला आहे। त्यानंतर इकडे तुम्हाला इथे परीक्षेचं ठिकाण दिसेल, तुमचा इथे फोटो दिसेल, त्यानंतर तुम्हाला इथे एक फोटो लावावा लागेल। ओके, तर अशा पद्धतीने इथे सर्व माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो याची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला इथे वरती तुम्हाला क्लिक टू प्रिंट ऑप्शन दिलेलं आहे। ओके, याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्ही इथे PDF म्हणून सेव्ह करू शकता। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। तर आय होप तुम्हाला सर्व प्रोसेस समजले असेल। तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।